बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्यात सध्या आरक्षणाच्या आणि जात पडताळणीच्या मुद्द्यावरून सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। एका बाजूला अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी तीव्र विरोध दर्शवत सरकारवर 3.5% वाल्यांचे राज्य असल्याची घणाघाती टीका केली आहे। तर दुसरीकडे राज्य सरकारने अनुसूचित जमातीतील नागरिकांची जात पडताळणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे। सोलापूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी राज्य सरकारच्या उपवर्गीकरणाच्या प्रयत्नांवर सडकून टीका केली। ज्याप्रमाणे सरकारने कुणबी आणि मराठा समाजात वाद लावले तसाच वाद आता अनुसूचित जातींमध्ये लावण्याचा सरकारचा डाव आहे। राज्यात सध्या 3.5% वाल्यांचे राज्य असून काही मनुवादी मंडळी 2 जातींमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत असा गंभीर आरोप त्यांनी केला। घटनेने अनुसूचित जातीला 13% आरक्षण दिले। सरकारने यात कोणतीही ढवळाढवळ करू नये। या उपवर्गीकरणाला मातंग आणि खाटीक समाजाचाही विरोध असून ते आमच्यासोबत आहेत असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की आठवले यांची समाजाशी नाळ तुटली आहे। ते उपवर्गीकरणाला समर्थन देतात आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष मात्र विरोध करतात। यामुळे कार्यकर्त्यांची गोची होते। कर्नाटकमध्ये अशाच प्रकारच्या उपवर्गीकरणाला न्यायालयाने स्थगिती दिली होती। महाराष्ट्रात असा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून आणि कायदेशीर मार्गाने लढा उभारू असा इशारा त्यांनी दिला। तसंच दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाचा दाखला देत देशात कोणतीच यंत्रणा सर्वश्रेष्ठ नसून जनताच सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध झाल्याचं ते म्हणाले। सत्तेसाठी पैशांचा आमिष दाखवून मते मिळवायची आणि नंतर वसुलीच्या गप्पा मारायच्या ही भाजपची खरी प्रवृत्ती आहे। भाजपने महाराष्ट्रात केवळ सत्तेत येण्यासाठी लाडकी बहीण योजना घाईघाईने लागू केली। आता सत्तेवर आल्यानंतर योजनेतील तब्बल 90 लाख लाभार्थी अपात्र असून त्यात पुरुषांचाही समावेश असल्याचं सांगत मंत्री अतुल सावे पैसे वसूल करण्याची भाषा करत आहेत। जर अपात्र लोकांकडून पैसे परत घेणार असाल तर पैशांचं आमिष दाखवून जे मतदान पदरात पाडून घेतलं ती मते भाजप परत करणार आहे का असा सवाल माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे। इम्तियाज जलील म्हणाले की दिपके यांच्या कुटुंबाने संजय शिरसाट यांना घरात घ्यायलाच नको होतं। शिरसाट दिल्लीत आंदोलनाच्या ठिकाणी का गेले नाहीत? CJPच्या आंदोलनामुळे सरकारला धक्का बसला असला तरी याचा फायदा कोणत्या विरोधी पक्षाला होईलच असं नाही, कारण भाजप जातीय राजकारणाचा नवा खेळ खेळेल असा इशाराही त्यांनी दिलाय। दिल्लीत CJPने केलेल्या आंदोलनातून देशातील तरुणांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे की आता खूप झालं, प्रत्येकाला चिल्लर समजू नका। इम्तियाज जलील म्हणाले की आज देशात सरकारविरोधात कोणीही बोललं की त्याला थेट आतंकवादी, देशद्रोही किंवा परदेशातून पैसा मिळणारा ठरवलं जातं। भाजप नेत्यांची मानसिकता अशी झाली आहे की सरकारी यंत्रणा आपल्या हातात असल्याने आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही। याच अहंकारामुळे मोदी सरकारला जनतेच्या खऱ्या अपेक्षा काय आहेत हे समजलेलंच नाही। इम्तियाज जलील म्हणाले की नीट पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः धर्मेंद्र प्रधान यांना आम्ही अटक करू अशी कडक भूमिका घ्यायला हवी होती। मात्र नेहमीप्रमाणेच केवळ लहान कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवून मोठ्या मंत्र्यांना पाठीशी घातलं जात आहे। MPSCच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या आरोपांना आता नवं वळण मिळाले। भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच ती तक्रार बनावट असल्याचा दावा ईमेलद्वारे केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सत्यता नेमकी काय याबाबत चर्चा सुरू झाली असून अंतिम निष्कर्ष चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे। पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही याच भीतीने फेरपरीक्षेसाठी हा बनाव रचला होता असं या नव्या ईमेलमध्ये म्हटलं आहे। मात्र तक्रारदाराच्या या अचानक घेतलेल्या U-टर्नवर आमदार रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला असून यामागे दबावतंत्र असण्याची शक्यता वर्तवत सखोल चौकशीची मागणी कायम ठेवली आहे। औषध निरीक्षक पदाच्या भरतीसाठी 22 मार्च 2026 रोजी लेखी परीक्षा पार पडली होती। या परीक्षेचा निकाल 12 जून रोजी लागला, तर जुलै महिन्यात मुलाखती पूर्ण होऊन 22 जुलै रोजी अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली। मात्र ही यादी प्रसिद्ध होताच दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 23 जुलै रोजी आयोगाला एक निनावी ईमेल आला।
या ईमेलमध्ये परीक्षेपूर्वीच व्हॉट्सॲपवर प्रश्न व्हायरल झाल्याचा आणि गुणांमध्ये विसंगती असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. तक्रार प्राप्त होताच एमपीएससीने तातडीने पावले उचलली. आयोगाने संबंधित तक्रारदाराला सर्व डिजिटल पुरावे सादर करण्यास सांगितलं. तसंच संशयित उमेदवार आणि तक्रारदार यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी आयोगासमोर हजर राहण्याचे कडक निर्देश दिले. आज या सर्वांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. चौकशीची चक्रे वेगाने फिरत असतानाच या प्रकरणाला काल रात्री एक नवं वळण मिळालं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने एमपीएससीला आणखी एक ईमेल पाठवलाय. यात त्याने कबुली दिली आहे की पूर्वी केलेली तक्रार पूर्णपणे बनावट होती. एमपीएससीची परीक्षा पुन्हा लवकर होणार नाही, त्यामुळे ही परीक्षा रद्द होऊन फेरपरीक्षा व्हावी यासाठीच पेपर फुटीचा हा खोटा बनाव रचण्यात आला होता. तसंच 20 मार्च रोजी कथित संभाषण झालं असताना तक्रार करण्यासाठी जुलै महिन्यापर्यंत एवढा विलंब का झाला याचाही तपास आता यंत्रणा करतेय. नीट पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि संसदेतील गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करू नये असं आवाहन केलं आहे. विद्यार्थ्यांच्या भावना संपूर्ण संसदेला समजल्या असून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा आणल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राजकीय फायद्यासाठी वापर करणं त्यांच्या भवितव्यासाठी योग्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना मिलिंद देवरा म्हणाले, सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या चिंता आम्हाला समजतात. विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष, संपूर्ण संसदेने विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने मजबूत विधेयक आणलं आहे. देवरा यांनी सांगितलं की नव्या कायद्यामुळे कोणतंही सरकार सत्तेत असलं तरी पेपरफुटीसारख्या प्रकरणांची चौकशी 2 महिन्यांच्या आत पूर्ण करणं बंधनकारक असेल. तसेच अशा प्रकरणांची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात होऊन विद्यार्थ्यांना लवकरच न्याय मिळेल अशी तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. त्यांच्या मते परीक्षा प्रक्रियेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर कायदेशीर चौकट उभी करणं ही काळाची गरज होती आणि त्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. पेपरफुटी हा गंभीर विषय असल्याचं मान्य करताना देवरा म्हणाले की या विषयावर चर्चा होणं आवश्यक आहे. संबंधित मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. नवीन विधेयक संसदेत आलं आहे. आता त्यावर सविस्तर चर्चा व्हायला हवी. मात्र प्रत्येक वेळी स्वतःचे राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करणं योग्य नाही असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. सध्या नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात आंदोलन सुरू असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजत आहे. विरोधक सरकारवर टीका करत असताना सत्ताधारी पक्षाकडून कठोर कायदा आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांचा दावा केला जातोय. अशा परिस्थितीत मिलिंद देवरा यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सर्व पक्षांनी विधायक भूमिका घेण्याची गरज असल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांवरून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमपीएससी आयोगावर जोरदार निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला कथित खेळ, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव, परीक्षा शुल्कातून होणारा आर्थिक व्यवहार आणि पेपरफुटीमागील साखळी यावर त्यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसंच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. अंधारे यांनी SBIच्या 2019-20च्या अहवालाचा संदर्भ देत म्हटलं की बँकेचा सर्वाधिक नफा हा होम लोन किंवा व्हेइकल लोनमधून नसून विद्यार्थ्यांकडून भरल्या जाणाऱ्या परीक्षांच्या चलनातून येतो. उदाहरणार्थ TESTसाठी 5 लाखांवर विद्यार्थी बसतात. प्रत्येकी 1000 रुपये जरी धरले तरी अनेक कोटी रुपये जमा होतात. हे पेपर फुटल्यानंतर या पैशाचं काय होतं, ते कोणाच्या खिशात जातात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. MPSCचे अध्यक्ष हे योगायोगाने मुख्यमंत्र्यांच्या गावचे आहेत. MPSCने पेपरफुटी झालीच नाही असा दावा आधी केला, नंतर झाली असेल तर चौकशी करू असं म्हटलं आणि आता एका विद्यार्थ्याच्या मेलला बनावट ठरवलं आहे. MPSCने समोरासमोर बसून चर्चा करावी असं आव्हान अंधारे यांनी दिलं. ज्या विद्यार्थ्यांनी MPSCला स्क्रीनशॉट आणि वेळेसह पेपरफुटीची तक्रार केली होती त्या विद्यार्थ्यांवर MPSCने प्रचंड दबाव आणल्याचा आरोप अंधारे यांनी केला. त्या विद्यार्थ्याला ब्लॅकलिस्ट करण्याची किंवा पुन्हा परीक्षेत बसू न देण्याची धमकी दिली गेली असावी. त्यामुळेच तो मुलगा आता नॉट रिचेबल आहे. त्याच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल त्यांनी केला.
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन हे पूर्णपणे स्वयंस्फूर्त असून शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेत बदल व्हावेत हीच त्यामागची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्याची, लाठीमाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागण्याची आणि मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. संसद परिसरात माध्यमांशी संवाद साधताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की देशातील प्रत्येक कुटुंबात विद्यार्थी आहेत. त्यामुळे परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याची गरज सर्वांनाच वाटतेय. केंद्र सरकारने परीक्षा व्यवस्थेतील बदलांसाठी नवीन विधेयक आणलं असलं तरी त्याआधी विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने देशभर लागू होईल असा निर्णय घ्यावा अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची त्यांनी मागणी केली आहे. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारावरही वर्षा गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही मुलं आपल्या देशाचं भविष्य आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करणं योग्य नाही. त्यांना झालेला मानसिक आणि शारीरिक त्रास लक्षात घेऊन पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी असं त्या म्हणाल्या. मुंबईतील आंदोलनादरम्यान काही विद्यार्थिनींशी गैरवर्तन झाल्याच्या आरोपांचाही त्यांनी उल्लेख केला. आंदोलनात सहभागी झालेल्या मुलींचे कपडे फाटल्याच्या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगत अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी नागपुरात पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर भूमिका स्पष्ट केली. धारणी आणि चिखलदरा परिसरातील आश्रमशाळांमधील अन्न विषबाधा प्रकरण, पेपरफुटी विरोधातील कठोर कायदे, नागपूरमधील अतिक्रमण हटवण्याची मोहीम, पावसाची स्थिती आणि ठाकरे बंधूंच्या आंदोलनासह अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. धारणी तालुक्यातील आश्रमशाळेत झालेल्या अन्न विषबाधेच्या घटनेत 69 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. प्राथमिक तपासात शिळे अन्न दिल्यामुळे विषबाधा झाल्याचं निष्पन्न झाल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. या प्रकरणी धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्न आणि औषध प्रशासन विभागानेही तपास सुरू केलाय. संबंधित सेंट्रल किचनचे संचालक विजय बोथरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. आदिवासी पालकांकडून सेंट्रल किचनऐवजी डिसेंट्रलाइज्ड किचनची मागणी होत असल्याचं सांगत बावनकुळे म्हणाले, एका ठिकाणाहून हजारो विद्यार्थ्यांसाठी अन्न पुरवलं जातं. अशा वेळी एखादी त्रुटी झाल्यास मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं या मागणीचा गांभीर्याने विचार केला जातोय. त्यांनी सांगितलं की आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी घटनास्थळी भेट दिली असून सरकारने रात्रभर परिस्थितीवर लक्ष ठेवलं. सर्व विद्यार्थ्यांवर योग्य उपचार करण्यात आले असून सध्या सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीच्या आरोपांवर बोलताना बावनकुळे म्हणाले की केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा विषय अत्यंत गंभीरतेनं हाताळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या विषयात लक्ष घातलंय. टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. संसदेत कठोर कायदा आणला जातोय. या कायद्यामुळे पेपरफुटी करणाऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. भविष्यात अशा गैरप्रकारांची कोणाचीही हिंमत होणार नाही असा दावा त्यांनी केला. मुंबईतील शिवाजी पार्क येथे विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ झालेल्या मोठ्या आंदोलन प्रकरणी आता आयोजकांच्या अडचणी वाढल्या आहेत. या कार्यक्रमासाठी पोलिसांची आवश्यक परवानगी घेतली नसल्याचा आरोप करत शिवाजी पार्क पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे आंदोलनाच्या आयोजनासंदर्भातील नियमांचं पालन, गर्दी व्यवस्थापन आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती. तरीही मोठ्या संख्येने नागरिक आणि आंदोलक एकत्र आल्याने परिसरात मोठी गर्दी झाली. याचा वाहतुकीवरही अंशतः परिणाम झाल्याचं पोलिसांनी नमूद केलं. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी कार्यक्रमस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्राथमिक तपासादरम्यान आयोजकांनी आवश्यक पोलीस परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित केल्याचं समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार माजी नगरसेवक यशवंत किल्लेदार आणि आमदार महेश सावंत यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची होती, गर्दी नियंत्रणासाठी कोणती व्यवस्था करण्यात आली होती आणि पोलिसांची पूर्वपरवानगी न घेण्यामागं काय कारण होतं याचा तपास सुरू आहे. यासाठी घटनास्थळावरील CCTV फुटेज, विविध व्हिडिओ आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.
तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.